आता आपण बघत मुंबई उपनगरमधल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। परळ, दादर, वरळी परिसरात जोरदार पावसाची हजेरी, तर 2 दिवसानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ। 7 धरणात मिळून सध्या 35% पाणीसाठा, गेल्या वर्षापेक्षा यंदा अधिक पाणीसाठा। मुंबई महानगरात जाहिरात फलकांबाबत मुंबई पालिकेने आखलेल्या धोरणांचं रेल्वे प्रशासनाला पालन करावंच लागणार। सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, महाकाय जाहिरात फलक हटवावेच लागणार। मुंबईतील राणीची बाग बुधवारी सुरू राहणार, तर गुरुवारी राणी बाग बंद असेल। मुंबईतील थकबाकीधारकांच्या 702 कोटींच्या 565 मालमत्ता पालिकेने केल्या जप्त। मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी 25 मे होती अंतिम मुदत। जामतोलीची खदान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नसल्याचं उघड। खदान मालक पनवेलकरांनी सादर केली कागदपत्र। तळोजा कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर कॅमेऱ्याची नजर। कारागृहातील 2968 कैदी आणि बंदींच्या हालचालींवर असणार लक्ष। ठाणे महापालिकेत महिन्याभरात आरोग्य विभागाची भरती करणार। भाजप आमदार निरंजन डावखरेंच्या मागणीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश। डोंबिवली MIDC परिसरातील रस्ता वाहतुकीस धोकादायक, रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी।